नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत मल्टीग्रेन डोस्याची रेसिपी आणि त्यासोबतच झटपट होणारी अशी नारळाची चटणी आपण बघणार आहोत। पण त्याआधी माझी एक रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही अजूनही कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मेजरमेंटसाठी इथे तुम्ही एखादा कप किंवा वाटी सेट करून त्याने प्रमाण सर्व मोजून घेऊ शकतात। या ठिकाणी मी अर्धा कप उडीद डाळ घेतली आहे, पाव कप हिरवे मूग। हिरव्या मुगाच्या ऐवजी तुमच्याकडे जर हिरव्या मुगाची डाळ असेल तर ती देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। पाव कप मसूर डाळ, पाव कप तूर डाळ। या ठिकाणी जर का तुमच्याकडे एखादी डाळ उपलब्ध नसेल तर तुम्ही त्याऐवजी जी डाळ उपलब्ध आहे त्याचे दुप्पट प्रमाण इथे घेऊ शकतात। पाव कप चना डाळ, पाव कप साबुदाणा। तुमच्याकडे जर का नाचणी उपलब्ध असेल तर ती देखील तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता। तसेच जर का पोहे तुम्हाला ह्यामध्ये ॲड करायचे असतील तर ते देखील तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। पाव कप मूग डाळ, एक छोटी चमचे इतके मेथीदाणे, पाव कप तांदूळ। इथे मी रेग्युलर जे आपण घरामध्ये वापरतो ते तांदूळ घेतले, तुम्ही कोणतेही तांदूळ इथे वापरू शकतात। ह्या सर्व डाळी आहेत ते मी 3 ते 4 पाण्यात नीट स्वच्छ धुवून घेतल्यात। आता आपण ह्यामध्ये पाणी घालून साधारणतः 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवणार आहोत। 5 ते 6 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता डाळी आहेत ते व्यवस्थित भिजल्या गेलेल्या आहेत। सर्वात आधी आपण इथे नारळाची चटणी बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी इतका ओल्या नारळाचे काप घेतल्यात, अर्धी वाटी भाजलेली चणा डाळ, 2 हिरव्या मिरच्या, हाफ टीस्पून इतकं जिरं घेतलं आहे, चवीनुसार मीठ आणि थोडेसं मी इथे काळी मिरीची पूड घेतलेली आहे। आता हे सर्व मिश्रण आहे ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आवश्यकतेनुसार पाणी घालून हे मिश्रण अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। तुम्हाला ज्या पद्धतीची कन्सिस्टन्सी चटणीची हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। चटणीवर घालण्यासाठी मी इथे फोडणी तयार करून घेतली। त्यामध्ये मी राई, उडीद डाळ, कढीपत्ता आणि मिरची घालून त्याची फोडणी तयार करून घेतली आहे। भिजवून घेतलेल्या डाळीसुद्धा मी इथे बारीक वाटून घेतल्यात। त्यामध्ये मी वाटताना 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 टीस्पून इतकं जिरं टाकून ते वाटून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी इथे मी ठेवलेली आहे। डाळी वाटून घेताना आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून त्या वाटून घ्यायच्या आहेत। जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण आपण नंतर त्याची कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करू शकतो। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। या ठिकाणी मी रेग्युलर जे आपण मीठ यूज करतो ते मी वापरत आहे, परंतु तुम्हाला जर इथे सैंधव मीठ वापरायचं असेल तर ते देखील तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। तुम्हाला जर एकाच वेळेला इतके डोसे बनवायचे नसतील तर तुम्ही मीठ घालायच्या आधी थोडं बॅटर बाजूला ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता आणि नंतर तुम्हाला जेवढ्या मिश्रणाचे डोसे काढायचे आहेत ते तुम्ही घेऊन त्यामध्ये मीठ ॲड करू शकता। या ठिकाणी मी डोसा पॅन आहे तो गरम करत ठेवला आहे। तवा आहे तो खूप गरम आपल्याला इथे करून घ्यायचं नाही, मीडियम गरम झाला की नंतर गॅसची फ्लेम आहे ती मीडियम करून त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर साधारणतः 2 पळी इतकं बॅटर मी ह्यामध्ये घालून घेते आणि ते हळूवार हाताने आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। डोसा करताना गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लो टू हाय फ्लेमवर ठेवायची आहे आणि डोसा चांगला एका बाजूने व्यवस्थित क्रिस्पी करून घ्यायचा आहे। हा डोसा आहे तो गरम असतानाच क्रिस्पी असतो, नंतर तो थोडा मऊ पडतो कारण आपण त्यामध्ये डाळींचा वापर केला आहे। जेव्हा डोस्यामध्ये तांदळाचं प्रमाण जास्त असतं तेव्हा तो डोसा जास्त क्रिस्पी होतो। डोसा एका बाजूने छान थोडा गोल्डन होत आला की नंतर त्याला थोडंसं वरून मी इथे तेल लावून घेते। तुम्ही ह्या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता। डोसा आहे तो तयार आहे। आता आपण तो काढून घेऊयात। अशा पद्धतीने मल्टीग्रेन डोसे नक्की तुम्ही घरी बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आता अशाच पद्धतीने आपण सर्व बाकीचे डोसे आहेत ते बनवून घेऊयात। डोसे बनवताना जर का तवा जास्तच गरम झाला असेल तर थोड्या वेळासाठी गॅस बंद करून तुम्ही नंतर पुन्हा त्यावर डोसे बनवू शकता किंवा थोडंसं पाणी शिंपडून ते पुसून नंतर त्यावर डोसे बनवू शकता। अशा पद्धतीने एकदा नक्की तुम्ही डोसे बनवून बघा। तुम्हाला जर मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।